इकडे ऐक कोमल, कोमल सुदर्शनला यायचंय पुण्याला. तुला याच्यावर काय वाटतं, त्यांनी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? मग शेतीचं काय करायला पाहिजे? तर मला कन्फर्म सांग, शेती वगैरे विकून येतोय असं काहीतरी टायटल वगैरे तू व्हिडिओला टाकतोय, लोक मला बोलताय की ओम चाललाय त्याच्या मागं कुठं जातोय, आपलं शेती बघ, असं बघ, गावाकडचं घर बघ, तुझं म्हणणं काय याच्यावर ते सांग. कारण की बरेचसे लोक तुझ्या व्हिडिओच्या मार्फत माझ्यासोबत ट्रोल होत आहे, मला ट्रोल करताय. माकड माकड कसं फोन बोलतोय, अरे 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 एवढं 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 ए माकडा 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 माकडा. नमस्कार करा, नमस्कार करा. हा, आज परीने का 4 वाजता उठली होती. तू 4 वाजता उठून काय केलं तर सांग बरं. तू पप्पाला काय म्हणली होती? पप्पाला गुदगुले केले ना तू? हा, गुदगुले केले ना. सकाळी 4 वाजता उठली म्हणे पप्पा गोळ्या फेकून दिल्या म्हणे तुम्ही. म्हणलं हो गोळ्या फेकून दिल्या. मग तुला औषध दिलं आणि थोडी काजू दिली, कारण तुला भूक लागली सकाळी. भूक लागली तिला सकाळ सकाळी बाबा, रात्री लवकर भूक लागली तिला. बेटा तुला आता दवाखान्यात जायची गरज आहे का नाही? नाही ना. आता डॉक्टरला सांगायचं गोळ्या द्यायच्या नाही. सांग व्हिडिओ मध्ये. गोळ्या नाही पाहिजे ना. हा, मग औषध पाहिजे गोड गोड. हा, आणि हो का परी, तुझी एक वेगळी बॅग भरली की नाही? ए परी, तुझी बॅग भरली की नाही वेगळी? पुण्याला जायचं तर तुझे बाहुले ते खेळभांडे कुठे तुझे? पिशवे भरून ठेवले बाप्पा. हा, चला ना मग, उठा ना. इकडे सोनल बसलेली. काय ग सोनल, तुला यायचंय का नाही पुण्याला? नाही यायचंय का बरं? काय घरी जाणे का, पेपर बाकी म्हणून? हा, इकडे कोमल आहे आणि रोहिणी पण आहे. हा बोल. परी खाईन, परी परी मॅगी खायची. मॅगी आणायची आहे, जरा थांब, चिडचिड करू नकोस. कळालं का? जा ती पिऊ, पोरी किती रडेल पाय. आता हे नॉर्मल नाही बरं का पिऊचं. झोप आली का काय माहिती तिला. तर आजचा विषय तुमच्या सगळ्यांसोबत सांगतो मी काय आहे. तर इकडे ऐक कोमल, कोमल सुदर्शनला यायचंय पुण्याला. तुला याच्यावर काय वाटतं, त्यांनी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? मग शेतीचं काय करायला पाहिजे? शेती तो म्हणता विकून यायचंय. शेती तरी इकडे एक मिनिट, तू शेती असल्या भल्या भल्याने विकून इकडे. हा इकडे एक मिनिट सर. फोन दाखवून तुझा फोन दाखवून. मामाला घ्यायचंय का पुण्याला? सानूला, मामाला आणि मामीला त्यांना घ्यायचंय का ते सांग. आणि मामाला तर त्याच म्हणणे, त्याला पुण्याला यायची इच्छा आहे. त्याला म्हटलं तर ठीक आहे म्हणतोय, पण शेतीचाच विषय येतोय. पण त्याविषयी कमेंट बॉक्स मध्ये मला खूप सारे काही बोलले जाते. कमेंट वाचले कोमलला? कोमलला बंद केलंय, पण आल्यात बऱ्याच कमेंट. त्या कमेंट विषयी मी काही बोलणार नाहीये. मी असला पर्सनली बोलणार आहे सुदर्शनला की काय विषय तुझा सांग बाबा, शेती घेती विकून येऊ नको, नाही का? मला शेती नाहीये म्हणून माझा काही विषय नाही असा. तसंही मी घर आणि दुकान सोडून जातोय, ती पण लई मोठी गोष्ट आहे. पण शेती एवढी इम्पॉर्टंट नाहीये जेवढी शेती इम्पॉर्टंट आहे का, तेवढी नाहीये. आता त्यांचा विषय तुम्हाला मी त्यांच्या व्हिडिओ सांगितलेला आहे. ते शेती म्हणून कोमल वर्षीचा अखेर फक्त 20-30 रुपये निघतात त्यांना. माहिती तुला? शेतीतून काहीच इन्कम नाही एवढी. त्यामुळे तो डिसिजन घेतोय आणि त्याचा भाऊ पण तिथं राहतोय, म्हणून त्याविषयी आपण काही जास्त बोलणार नाहीये. मी त्याला जाऊन एकदा विचारतो काय मिळेल काय नाही. आणि तसंच तुम्हाला ते व्हिडिओच्या बाबतीत सांगेनच मी. 10चा पाय आता बरा आहे, काल लागल्यामुळं थोडं ठीक आहे. आता जे चालत आहे थोडंफार, पण थोडंफार दुखत असेलच. त्याला पण काहीच नाही करू शकत आता, कारण की ते पडले.
कालच्या व्हिडिओतून मला बोललेत की तू करायला पाहिजे होतं असं तसं. जाऊ द्या, कसं असतंय आपण आपली बाजू क्लिअर करायला गेलं ना आपणच वाईट ठरत असतो, त्यामुळे विषय येतो. इकडे पिवडी बघा, दाखवतो पिवडी दाखव. बघ चल बोल सगळ्यांना, काय चाललं मामा मावशी, काय चाललं आत्तेबाई, काका काकू, कसं चाललं? हाय करते काय हाय करते तर पप्पाला लाजते वाय लाजती बोललं की नुसतं लाजती. इथं ते पप्पा हा आता कशी रडत होती डेंजर. पाय कसा धरते आता, दीदीकडेच पाच बसन केवळ नका हो. आता शांत बसला हो. नुसतं रडत राहती, काय करणार, भूक लागल्यावर लेकरू रडणार नाही तर काय करणार नाही का. आणि एक तुम्हाला माकड दाखवतो बघा, माकड माकड कसं फोन बोलतोय. अरे 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 एवढं 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 एवढं. ए माकडा 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 माकडा, कोणाला फोन बोलत होती तू? लाव बरं फोन, ये म्हणा माझ्या घरी, लवकर ये म्हणा. जेवण करायला ये म्हणा, रसपोळी आम्हाला जायचं पुण्याला, ये तू पण ये आमच्या सोबत. अरे सुधू मामाला सांग, सुधू मामाला सांग, तुम्ही पण मामी मामा तुम्ही पण या पुण्याला. आम्हाला करमाचं नाही, आमच्या पप्पाले रागवता तुम्ही. नाही ग, अजून बॅग घालायची बाकी परी. हा हे माकड आहे माकड. कोण आहे माकड? माकड कोण आहे? असं चालते माकडे. कोण आहे माकड? फोन पाडते त्या परी, फोन पाडशील परी. हा चल खाली उतर. आणि आमचं डुग्गू डुग्गू बा. हा आणि ती ऋतू आहे का, ती नुसतं झोपूनच राहते. तुम्हाला काय सांगू, हाय का जागी काय बापा. ऋतूला लय सुस्ती चढली बाबा. ही पोरगी झोपत नाही, ती पोरगी एवढी झोपते की उठतच नाही. पिऊ बा, चला 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 पुण्याला चला. परीच्या टायमाला कसं होतं, जालन्याला चला. हिचा विषयच असा आहे या पोरीचा. भूक लागली, खूप रडती. आता जरा बरीच दिसत असेल तुम्हाला ती. बारशाच काय मिळेल बाई, ठरली तारीख ठरवून तुम्ही. हा सगळ्यांना बोलणारच का नाही बोलणार? बोलून सगळ्यांना. बरं सगळ्यांनी या बाबा, पिऊच्या आणि तुझ्या बाळाच्या. हा असा विषय. मी आलेलो आहे दुकानामध्ये. तुम्हाला जसं म्हटलं होतं तसं आज आपण सुदर्शन सोबत बोलणार आहोत. काय विषय भाऊ, तुला यायचं असलं तर मला कन्फर्म सांग. शेती वगैरे विकून येतोय असं काहीतरी टायटल वगैरे तू व्हिडिओला टाकतोय, लोक मला बोलताय की ओम चाललाय त्याच्या मागं कुठं जातोय, आपलं शेती बघ, असं बघ, गावाकडचं घर बघ. तुझं म्हणणं काय याच्यावर ते सांग, कारण की बरेचसे लोक तुझ्या व्हिडिओच्या मार्फत माझ्यासोबत ट्रोल होत आहे, मला ट्रोल करताय. आणि राहिला प्रश्न मी बोलायचा, तर मी त्याच्या व्हिडिओत बोललेलं आहे, पण त्याच्या व्हिडिओला जरा कमी व्ह्यूज गेलेला आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत ते पोचलेलं नाही. म्हणून मला माझ्या व्हिडिओमधून हे सगळं बोलावं लागते. नाही तर माझा तसा काही हेतू नव्हता. मी त्याला काही बळजबरी वगैरे करत नाही चालायसाठी. त्याला चालायचं असलं तर चल, तुझी इच्छा काय ते सांग. मला कर्मन नाही कर्मन हा नंतरचा प्रश्न राहिलेला आहे. पहिली गोष्ट आपल्याला आपल्या फॅमिलीचं बघावं लागतंय. ते तिथं राहील नाही राहील, लेकरं आजी आई बाबा सगळे राहील नाही राहील ते सगळं बघावं लागतं, आणि त्यानंतर हा निर्णय घ्यावा लागतो. माझं सिच्युएशन वेगळी होती. मला घर आणि दुकानच त्याग करायचा होता. त्याला दुकान घर आणि सोबत शेती पण त्याग करायची आहे. त्यामुळं हा विषय होतोय, म्हणून मी हे सगळं बोलतोय. म्हणून म्हटलं आज फेस टू फेस याला विचारून घेऊ, काय विषय सांग बरं एकदा सुदर्शन, तुझा काय आहे तुला म्हणा. येतो नाही, मी घरी विचारलं चालायचं का, तिथं गेल्यानंतर मी का बसणार आहे का घरी. हा इथं तरी कसं आहे, शॉप आहे आणि घर आहे. मला येण्या जाण्यासाठी पण तेवढा खर्च होतोच आहे, कारण मी पण दिवसभर इकडे असतो. रात्री जायचा वेळ, शॉप बी आता रात्री 10 वाजेपर्यंत आपलं नेहमी चालू राहतं. आता मी 7ला घरी गेल्यानंतर शॉप कोण बघणार नंतर, सगळे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला निर्णय घेऊ आपण पण थोडं, कारण मी घरच्यांना बोललो आणि तू पण आहे, रविबाई पण आहे तिथं, त्याच्यामुळे ॲडजस्ट तर होईलच. समजा एकदा आपल्याला जर चांगला जॉब बी भेटला
काम भेटलं संपला विषय. तर मग मला तेच म्हणायचं आहे, जर की तुझी इच्छा असून यायची तर लोक माझ्या डोक्यावर कशाला खापर फोडताय? तुझ्या डोक्यावर नाही, लोकांचं म्हणणं काय बाबा तो जातोय, लोकांना वाटतं ते तो जातोय तर तो म्हणजे तू मला आग्रह करत असेल की चल बाबा इकडं काय आहे, असं आहे तसं आहे. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय जे ते घेणार आहे. कारण आपल्याला जर तिकडं आता मी कसं याची रूम बघायला गेलो त्यावेळी 4-5 दिवस राहिलो तिकडं, तर कामाचं पण नियोजन बघितलेलं आहे थोडंफार. आणि ही जी गोष्ट आहे ना, बाजारात जाऊन भाजीपाला आणण्यासारखी गोष्ट नाही आहे. ही खूप मोठी रिस्क घ्यायची गोष्ट आहे, जी मी माझ्या स्वतःच्या जीवावर घेतोय. सुदर्शनचं माहीत नाही, पण सुदर्शन जर घेतली तर कदाचित त्याचं भलं येऊ शकतं किंवा गावाकडे वापस पण यावं लागू. हा ना, मी काय सांगितलं घरच्यांना, मला फक्त तुम्ही 6 महिने द्या, 6 महिन्यानंतर मला नाही जमलं तर आपण गाव तर आहेच, शेती आहे, घर आहे, कुठं जाणार थोडी. पण रिक्स जर घेतली नाही तर कायमस्वरूपी मनाला वाटेल ना ते की आपण गेलो असतं काहीतरी झालंच असतं. आणि एकदा तुम्ही गेले, सगळ्या गोष्टी झाल्या, नंतर जायचं म्हटलं हे सगळं डबल करून नाही जाणं होणार ना माझं. कारण मी आता जर गेलो तर 6 महिन्यात जर नाही झालं तर त्यांना म्हटलं 6 महिन्यात माझ्याकडून काही नाही झालं मी तुम्हाला वापस घेऊन येतो. तेच ना, विषय तिथंच येतोय ना. भरपूर जण म्हणते त्या आईन ते पण म्हणे एकटा जा, 2 जण जा तुम्ही. हे पण म्हणलं गेलो तर सगळे सोबत जाऊ आणि वापस यायला काय प्रॉब्लेम आहे त्याला, नाही जर जमलं तर वापस येत आहे. आता आमची तर ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. सुदर्शनच्या 1-2 दिवसात काय आहे ते डन होऊन जाईल आणि तो देखील तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्याला मी कुठं फोर्स करत नाही चल म्हणून, तो त्याच्या इच्छानुसार येतोय. आणि रूम पण बघायची, थोडं दूरच बघायची, जवळपास नाही बघायची असा विचार पण झालेला आहे. हो, एवढा एक विषय, मला घरचे पूर्ण सपोर्ट करतात. मी जर म्हटलं चला, त्यांना गोष्टी पटवून दिल्या, ते माझ्यासोबत यायला, फक्त वडिलांना थोडा प्रॉब्लेम येऊ लागला, ते नको म्हणत होते, पण त्यांना बी मी पटवून सांगितलं. ताईनं कॉल केला, भैयांना कॉल केला, तर ठीक आहे म्हणे तुम्ही जर म्हणत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कारण असं नाही की बाबा मी येणारच नाही, मला विरोध करताय किंवा मी भांडून त्यांना म्हणतो की चलाच माझ्यासोबत, नाही तर तुम्ही तुमचं राहा, तसं काहीच विषय नाही आहे. मस्त आमचं बोलून चालून सगळं ओके. मला पण तेच वाटतंय की तुम्ही नाही का डायरेक्टली उचलली जीभ लावली टाळायला असं बोलत नका जात जो. विषय तोच येतोय. बघू आता काय होतंय काय नाही. तसं तर व्हिडिओच्या मार्फत तुमच्याजवळ सगळ्या काही इन्फॉर्मेशन येणारच आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.